नमस्कार, मी दीप्ती. स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्तीज हाऊस थिंग्समध्ये. आज मी आलेली आहे कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र येड्डूर येथे. येड्डूर येथील श्री वीरभद्रस्वामी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. या मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. हे मंदिर खूप प्राचीन म्हणजेच 12व्या शतकातील असून या मंदिराची स्थापना कोणी केली, तसेच वीरभद्रस्वामींची उत्पत्ती कशी झाली, ते कोण आहेत, याबद्दल ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. तसेच मला तुम्हाला सांगायला आवडेल की श्री क्षेत्र येड्डूर येथील हे वीरभद्रस्वामी माझ्या माहेरचे कुलदैवत आहेत. येड्डूर हे गाव कर्नाटक राज्यामध्ये असून या गावचा जिल्हा बेळगाव आणि तालुका चिक्कोडी आहे. कृष्णा नदीच्या तीरावरती हे मंदिर वसलेले असल्यामुळे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच ही कृष्णा नदी संथ गतीने वाहते. पहिल्यांदा आम्ही नदीवर गेलो, हातपाय धुतले आणि नदीच्या घाटपाऱ्यांवरती असलेल्या शिवपिंडीची आणि नंदीची पूजा करून मग आम्ही मंदिराकडे निघालो. फक्त कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्रातील असंख्य भक्त भाविकांचे हे कुलदैवत आहे. माझे आजोळ बेडक्यापासून हे मंदिर अगदी 24 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाला श्री वीरभद्रस्वामी रूपात येथे पूजले जाते. मंदिराच्या बाहेर अनेक दुकाने आहेत. जसे आपल्याला माहीत आहे की 33 कोटी देवतांना पूजणारा आणि हिंदू सनातन धर्म मानणारा हा असा आपला भारत देश आहे. देवी देवतेंचे वेगवेगळे अवतार कसे होऊन गेले याचा आपल्या वेद पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे. आंध्र प्रदेशातील मंदिराप्रमाणे या मंदिराच्या बाहेरील गोपुरमची रचना केलेली आहे. त्यावरती भगवान शंकरांची विविध रूपे तसेच अनेक देवी देवतेंची मूर्तीही साकारलेली आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे खूप भव्य आणि सुंदर असून मंदिराच्या आतला परिसरही खूप मोठा आहे. मंदिराचे बांधकाम हे दगडी असून सध्या मंदिराचे नूतनीकरणाचे काम चालू आहे. कर्नाटकमध्ये हिंदू धर्माचा प्रसार करत श्री काळसिद्धेश्वर महाराज येड्डूर या गावी आले होते. तेव्हा त्यांनी 12व्या शतकामध्ये या मंदिराची स्थापना केली. मंदिरातील सर्व खांब दगडी असून रेखीव नक्षीकामांनी सजले आहेत. मंदिराच्या प्रांगणातील हा दगडी सोनेरी रंगाचा भव्य असा खांब आपले लक्ष वेधून घेतो. भगवान शंकरांचे सासरे राजा दक्ष यांनी एकदा यज्ञकुंड करण्याचे आयोजले होते. तेव्हा भगवान शंकरांचा या समारंभामध्ये अपमान झाला. त्यामुळे भगवान शंकरांची पत्नी आणि दक्ष राजाची मुलगी द्राक्षायणी हिने या यज्ञकुंडामध्ये स्वतःची आहुती दिली. तेव्हा भगवान शंकरांना हा क्रोध अनावर झाला व त्यांनी आपल्या सर्व जटा जमिनीवर आपटल्या आणि त्यातून भगवान शंकरांचा पहिला गण म्हणून श्री वीरभद्रस्वामी यांची उत्पत्ती झाली, असे वेद पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे. ह्या मंदिरामध्ये लग्न तसेच जावळ वगैरे असे आपले धार्मिक विधीही केले जातात. येथे लग्नातील घुगुळ काढले जाते, त्यामुळे हे पुजारी घुगुळाची मडके बनवताना दिसत आहेत. मंदिराच्या वरच्या मंडपामध्ये छोटासा नंदी आहे. त्याच्या 2 शिंगामधून पाहिले असता गर्भगृहातील शिवलिंग आपल्याला दिसते. मंदिरातील मुख्य गर्भगृहाच्या खालच्या बाजूला येथील स्वयंभू शिवलिंग आहे. या स्वयंभू शिवलिंगाला विरूपाक्ष लिंग सुद्धा म्हटले जाते आणि ह्याच शिवलिंगाची श्री वीरभद्रस्वामींच्या रूपामध्ये पूजा केली जाते. गर्भगृहातील मंदिराच्या बाजूला असलेल्या देवाच्या मूर्तीला तेल अर्पण केले व मंदिराची प्रदक्षिणा काढली. ह्या मधल्या मंडपातील ही परिसर खूप मोठा आहे. दक्ष राजाचा संहार करण्यासाठी श्री वीरभद्रस्वामींनी दक्ष राजाचे मुंडके धडापासून वेगळे केले. नंतर त्यांना बकरीचे मुंडके बसवले. त्यामुळे आपल्याला श्री वीरभद्रस्वामींच्या फोटोमध्ये उजव्या बाजूला हात जोडून उभे असलेले दक्ष राजा दिसतात आणि ह्याच यज्ञकुंडामधून स्वयंभू शिवलिंगाची उत्पत्ती झाली असे पुराणामध्ये सांगितलेले आहे. हे मंदिरातील गर्भगृह आहे आणि आज शिवलिंगावरती पांढरा भात आणि मसूर डाळीपासून अशी सुंदर मूर्तीपूजा बांधलेली आहे. श्री वीरभद्रस्वामी हे नावाप्रमाणेच महावीर आणि उग्र स्वभावाचे आहेत असे पुराणामध्ये उल्लेखलेले आहे. मंदिरातील गर्भगृहाच्या शिखरावरही अनेक सुंदर देवी देवतांची मूर्ती साकारलेली आहे. त्यामध्ये भगवान शंकर, पार्वती, ब्रह्मदेव, श्री दत्तगुरु असे अनेक मूर्त्या येथे आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाजूला असणाऱ्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर
मंदिराच्या वरच्या सभोवतालीही खूप मोठे असे प्रांगण आहे। मंदिराच्या वरच्या प्रांगणामधील मागच्या बाजूला श्री काळसिद्धेश्वर महाराजांचे तसेच श्रीशैल मल्लिकार्जुन यांची मूर्ती स्थापलेली आहे। श्री काळसिद्धेश्वर महाराजांनी येथील स्वयंभू शिवलिंगाची उपासना केली तसेच मंदिराची स्थापनाही केली, त्यामुळे येथे श्री काळसिद्धेश्वर महाराजांची ही मूर्ती स्थापलेली आहे। श्री काळसिद्धेश्वर मठाचे गुरु हे या मंदिराचे प्रमुख आहेत। मंदिरामध्ये दररोज दुपारी महाप्रसाद असतो। मंदिरामध्ये श्री वीरभद्र स्वामींची पत्नी भद्रकाली देवी हिचीही खूप सुंदर मनमोहक मूर्ती अशी स्थापलेली आहे। भद्रकाली देवीच्या बाजूलाच श्री वीरभद्र स्वामी आणि त्यांची पत्नी भद्रकाली यांची उभ्या स्वरूपामध्ये मूर्ती पूजलेली आहे। तसेच त्यांच्या बाजूला 2 नंदी बैल सुद्धा पूजलेले आपल्याला दिसतात। मंदिराच्या मागच्या बाजूला भक्त भाविकांना राहण्यासाठी भक्तिनिवास व यात्री निवास आहेत। तसेच विविध धार्मिक विधी गुगुळ वगैरेसाठी घरून शिधा आणून नैवेद्य बनवण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाक खोल्यांचीही व्यवस्था आहे। तसेच येथे गोशाळा सुद्धा आहे। येथील गोशाळेला तुम्ही चाऱ्याच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात दानही करू शकता आणि मंदिराच्या मागच्या बाजूलाच पार्किंगची सुद्धा सुविधा आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।